अजितदादांचं भाषण सुरू असताना लाडक्या बहिणींचा काढता पाय पाहायला मिळतोय। अजितदादांचं भाषण सुरू असताना महिला मेळाव्याच्या बाहेर जात आहेत। दादांचं भाषण ऐकण्याऐवजी बहिणींनी जेवणासाठी झुंबड केल्याचा प्रकार समोर आलाय। योजनेची माहिती न घेताच बहिणींनी घरची वाट देखील धरल्याचा प्रकार समोर आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अजितदादांचं भाषण सुरू असताना लाडक्या बहिणींनी चक्क काढता पाय घेतला। अजितदादांचं भाषण सुरू असताना महिला मेळाव्याच्या बाहेर पडलेल्या दादांचं भाषण ऐकण्याच्या ऐवजी बहिणींनी जेवणासाठी झुंबड केली। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। योजनेची माहिती न घेताच बहिणींनी घरची वाट धरलेली आहे। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात सुरू होती। अजितदादांचा मेळावा सुरू असताना महिला मेळाव्याच्या बाहेर निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महिलांची चक्क जेवणासाठी झुंबड उडाली। लाडकी बहीण योजना संदर्भात माहिती देण्याच्या अगोदरच महिला या कार्यालयाच्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या एका तासापासून महिला या ठिकाणी ताटकळत बसलेल्या होत्या। योजनेची माहिती न घेताच महिला आता कार्यक्रमातून बाहेर पडतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अजितदादांचं एकीकडे भाषण सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र महिला या कार्यक्रमातून बाहेर पडतायत। तर ही दृश्य आपण पाहतोय। अजितदादांचं भाषण सुरू असताना लाडक्या बहिणींनी मात्र काढता पाय घेतल्याचं दिसतंय। अजितदादांचं भाषण सुरू असताना महिला मेळाव्याच्या बाहेर जात आहेत। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। ते आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। महेश, अगदी खरं आहे शुभम। खरं तर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही आज नाशिकमध्ये आहे। नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार हे महिलांना संबोधित करणार होते। मात्र त्या अगोदरच महिलांनी जो आहे तो कार्यक्रमातून काढता पाय घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर अजितदादा यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच महिला ज्या आहेत त्या लॉन्सच्या बाहेर पडलेल्या आहे। खरं तर 1 ते 1.5 तासांपासून त्या ताटकळत बसलेल्या होत्या आणि यामुळे कंटाळलेल्या महिलेंनी लाडकी बहीण योजना संदर्भात माहिती न घेताच त्यांनी बाहेर जाणं पसंत केलेलं आहे आणि एकूणच जेवणासाठी देखील त्या ठिकाणी झुंबड उडालेले। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रेसाठी अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 1.5 ते 2 तासांपासून त्या महिला ताटकळत बसल्या असल्याने त्यांनी योजनेची माहिती न घेताच बाहेर पडलेल्या आहे। त्याच्यामुळे ही माहिती तरी आता कशी पोहोचणार हा देखील प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।